कडाक्याचं ऊन, प्रचंड गरमी, घामाने हैराण आणि त्यामुळे येणारा थकवा. ह्या थकव्याला क्षणात छूमंतर करणारे थंडगार पेय म्हणजे कोकम सरबत. पूर्णपणे नैसर्गिक, पोषण मूल्यांनी भरपूर असणारे आणि पित्तावरती जालिम औषध असणारे असे हे गुणकारी कोकम सरबत ताज्या कोकम फळांपासून कसे बनवायचे हे बघूया. तर इथे अर्धा किलो कोकमाची फळं आहेत. ह्याला रातांबा पण म्हणतात. फळं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. आधी त्याची देठ काढून घेऊयात. ही बघा, नुसतीच चिमटीत पकडून सुद्धा देठ अशी पटापट निघतात. फळं बाहेरून एकदम मस्त आहेत, टप्पोरी आहेत. गर पण छान पांढरा शुभ्र आहे. तर कोकमाची फळं ही अशी पाहिजे. अगदी बिलबिलीत नको, हाताला थोडीशी कडक आणि रंगाने एकदम तजेलदार पाहिजे. आधी कोकमातल्या बिया काढून घेऊया. तर अशा कोकमातल्या बिया काढून सालांच्या ज्या वाट्या तयार होतात त्यात भरायची साखर. तर अशा प्रकारे साखर भरून वाट्या तयार झालेल्या आहेत. प्लास्टिकचा डबा किंवा स्टील वापरू नका, काचेचीच बरणी घ्या. कारण ही बरणी घट्ट बंद करून चांगले 8 दिवस आपल्याला उन्हात ठेवायची आहे. उन्हात ठेवल्यानंतर बरणीतले कोकम हलवू नका. सूर्यदेवाला आपले काम नीटपणे पार पाडू द्या आणि कोकमांना मस्तपैकी रस सुटू द्या. हा असा रस घ्यायचा आहे गाळून. लाल चुटुक रंगाचे मस्त आंबट गोड कोकम सिरप अगदी विनासायास तयार आहे. साधारण 1.5 कप कोकम सिरप आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर घातलीये आणि कडकडीत उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत म्हणजे जणू अमृतच. 2 ते 3 टेबलस्पून तयार झालेलं कोकम सिरप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ग्लासभर थंड पाणी घालायचं. कोकम सिरपची आणि पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आहे की नाही कोकम सिरप बनवायची एकदम सोपी पद्धत. मग बघा, ताजी रसरशीत कोकम फळं मिळतात का? आणि बनवायला घ्या वर्षभर टिकणारे कोकम सिरप.